महत्त्वाची बातमी आहे भंडाऱ्यातनं। भंडाऱ्यामध्ये आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झालाय। स्फोटामध्ये जीवितहानी झाल्याची भीती आहे। भंडाऱ्याच्या जवाहर नगर इथल्या आयुध निर्माण कारखान्यामध्ये हा स्फोट झालाय। कारखान्याच्या आरके ब्रांच सेक्शनमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत देसाई आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतेय, आणखीन काय अपडेट्स आहेत? निश्चितच पूर्वी आज सकाळच्या सुमारास LTP ही जी बिल्डिंग आहे जिथे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आली आणि या स्फोटाची दाहकता भीषणता एवढी होती की साधारणतः 5 ते 7 किलोमीटर अंतरापर्यंत नागरिकांना याचे धक्के जाणवले। आणि ही जी बिल्डिंग होती या बिल्डिंग मध्ये 5 ते 10 कामगार काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि ही बिल्डिंग पूर्णपणे कोलॅप्स झाली आणि यामध्ये या कामगारांचा दबून आणि भीषण स्फोटामध्ये मृत्यू झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे। सध्या आर्डनेस फॅक्टरी प्रशासनाने कुठलाही दावा किंवा मृत्यूचा आकडा अद्याप दिलेला नाही प्रशासनाने आणि आता आतमधलं हे असल्यामुळे इथे कुणालाही जाण्यास मज्जाव आहे। नेमका आकडा अद्याप आपल्या समोर आलेला नाही पूर्वी। पण हा जो सगळा स्फोटाचा प्रकार आहे या संदर्भामध्ये अधिक से अपडेट आपण घेतच राहू। आपल्यासोबत सध्या स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत, त्यांच्याकडून आपल्याला अधिक माहिती मिळते का आपण पाहूया। नरेंद्रजी, आपलं स्वागत आहे ABP माझामध्ये। हा जो स्फोट झालेला आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल? गंभीर हा स्फोट आहे आणि अजून जे वेगवेगळे माहिती येत आहेत की लोकांची संख्या जे डेथ झालेली आहे मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये आणि अगदी ती स्फोट मोठ्या प्रमाणात स्फोट आहे आणि आता सध्या तर काय तिथून हलवणं सुरू आहे। पेशंट जे काही डेथ किती झालाय आज हे फार मोठी धावपळ सुरू आहे सध्या। अजून याच्यामध्ये काय थोड्या वेळात अजून बरेच डिटेल्स माहिती होईल। पण साधारणपणे आयुध निर्मितीचा जो कारखाना होता त्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता आणि या सगळ्या व्यवस्था व्यवस्थित होत्या का, याबद्दल आपण सांगू शकाल का? नाही, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थित असतातच त्यांच्यात। आता या त्यांचं जे मॅनेजमेंट असतं थोडंसं कडक असतोच, पण आता नेमकं हे कशामुळे झालं काय झालं हे थोड्या वेळात कळेल नेमकं काय आहे। तर त्यांचे तज्ञ लोकांनी त्यांनी बोलवलंच आहे, तेवढे वरिष्ठ अधिकारी वगैरेंना तिथे दिसत आहेत, ते थोड्या वेळात कळेल। अजून आता एकदम कसं झालं काय सांगता नाही ना, पण गंभीर झालेलं आहे, जे काही झालं गंभीर घटना आहे। आणि प्रशासनाकडनं सध्या कशा पद्धतीची सोय होती आहे इथे बचाव कार्याच्या दृष्टीने? सगळेच एम्ब्युलन्स वगैरे सगळे प्रशासनाचे सगळे अधिकारी वगैरे इथं उपस्थित आहेत आणि सगळे त्यांना जे जे मदत लागते जिल्हा प्रशासनाकडून आम्ही सगळं पुरवठा करतोय। धन्यवाद नरेंद्रजी आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण आता अपडेट्स घेतो आहोत। भंडाऱ्याच्या जवाहर नगरमध्ये आयुध निर्माण कारखान्यामध्ये खूप मोठा स्फोट झालाय आणि आरके ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। सध्या अधिकृत आकडा कळलेला नसला तरी पण जीवितहानी झाल्याचं मात्र खात्रीलायकरित्या कळतंय आणि मृतांचा आकडा वाढण्याची सुद्धा भीती आहे असं सांगण्यात येतंय। साधारणपणे 5 ते 7 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये अतिशय जोरदार या स्फोटाचा आवाज स्थानिकांनी ऐकलेला आहे, त्यामुळे स्फोटाचं एकंदरीतच प्रमाण हे प्रचंड मोठं होतं, त्याचा आघात मोठा होता आणि त्यानंतरचा हा धुराचा लोट सुद्धा आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। प्रामुख्याने आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये स्फोट झालेला असल्यामुळे या स्फोटाचा कार्यकारण भाव काय आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असेल। तर भंडाऱ्यात घडलेली ही घटना आहे, आत्ताची ताजी माहिती आपण घेतोय। दरम्यान आपण बघतोय ही हॉस्पिटलच्या बाहेरची दृश्य। हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी लोकांची दिसतीये, कारण ही घटना अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची आहे। असं म्हटलं जातंय की सध्या मृतांची संख्या 5 आहे, परंतु या संदर्भामध्ये कुठलीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाहीये। परंतु जीवितहानी वाढण्याचा धोका मात्र वर्तवण्यात येतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।